Hello, dear students. On the behalf of Arts, Commerce, and Science College, Bodhwad, I am Dr. Geeta Patil, Head of the Department of Botany, welcomes you all in the first orientation program, which is specially organized for you. First of all, I congratulate all of you for selecting such an excellent institute for your academic career. And I assure you that your future will definitely be bright here. कारण गेल्या कित्येक वर्षांपासनं साधारण 1986पासनं आपलं हे महाविद्यालय बोदवड पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठीच नाही तर बाहेरून जे विद्यार्थी येत आहेत त्यांचं उज्ज्वल भविष्य घडविण्याचं जे कार्य आहे ते निरंतर करीत आहे. आज एक छोट्याशा रोपाचं एक मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि याच वटवृक्षामध्ये काय काय सामावलेलं आहे याचीच आपण आज चर्चा करणार आहोत. म्हणजेच आपल्या बोदवड महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि त्याद्वारे त्यांना भारताचा एक जबाबदार नागरिक बनवून सभोवतालचे जे आव्हानं आहेत त्यांचा सामना करण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे हे आपल्या महाविद्यालयाचं विजन आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रोडक्टिव्ह करिअरसाठी त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणं, विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी चांगले कार्यक्रम आणि अभ्यासक्रम सादर करणं हेच आपल्या महाविद्यालयाचं उद्दिष्ट आहे. तर अशा या महाविद्यालयात तुम्हाला वेगवेगळे हे कोर्सेस अवेलेबल आहेत. UG, PG आणि PhD. तुम्हाला ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनो आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही फॅकल्टीमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचं असेल तर 3 तुम्हाला पर्याय इथे उपलब्ध आहेत. तुम्ही कॉमर्समध्ये PG करू शकता, तुम्ही आर्ट्समध्ये इकॉनॉमिक्स या विषयामध्ये PG करू शकता आणि सायन्समध्ये तुम्ही केमिस्ट्री या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ही तुमची डिग्री घेऊ शकता. त्याचप्रमाणे रिसर्च करणाऱ्यांसाठी म्हणजेच डॉक्टरेट डिग्री घेणाऱ्यांना म्हणजेच PhD करायचं असेल ज्यांना त्यांच्यासाठी बहुतेक सगळेच विषय आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या विषयांचे तज्ज्ञ जे मार्गदर्शक आहे ज्याला आपण रिसर्च गाईड म्हणतो ते आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये कॉमर्स आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, फिजिक्स, बॉटनी, झुलॉजी, फिजिकल एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, त्याच्यानंतर सायकोलॉजी आहे, मराठी आहे, या सर्वच विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याकडे उपलब्ध आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांनी तुम्ही कॉलेजला भेट दिलेलीच असेल, आपलं इन्स्टिट्यूट बघितलंच असेल. ह्या वेगवेगळ्या पिक्चर्समधून तुम्हाला आपल्या कॉलेजची थोडक्यात मी ओळख करून देते आहे. आपण गेटमधून एंट्री केल्यानंतर हा जो सरळ मार्ग जातो आहे तो आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगकडे जातो आहे. ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये प्राचार्यांचं कार्यालय, उपप्राचार्यांचं कार्यालय, ऑफिस आहे, कॉलेजचं स्टाफ रूम आहे आणि वरच्या फ्लोअरवर एक मोठं ऑडिटोरियम म्हणजे सभागृह आहे. इथून तुम्ही जर डावीकडे बघितलं तर तुम्हाला एक मोठी स्वतंत्र अशी बिल्डिंग दिसते आहे. मध्ये ग्राउंड दिसते आहे आणि ग्राउंडच्या मागे तुम्हाला बिल्डिंग दिसते आहे. तर ही सायन्स बिल्डिंग आहे. सायन्स बिल्डिंगमध्ये खालच्या फ्लोअरवर ज्या लॅब्स आहेत म्हणजे लॅबॉरेटरीज ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या खालच्या फ्लोअरवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि क्लासरूम्स आहेत ज्या त्या वरच्या फ्लोअरवर आहेत. त्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये आल्याबरोबरच डाव्या हाताला पार्किंगची अशी व्यवस्था केलेली दिसते, शेड टाकलेले दिसत आहेत. त्यानंतर आपण ऑफिसकडे जाताना म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगकडे जाताना तुम्हाला असे वेगवेगळे हिरवेगार असे पॅचेस दिसत आहेत. आपल्या महाविद्यालयात आल्यानंतर सगळीकडे हिरवंगार आणि प्रसन्न असं वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि इथे तुम्ही बघू शकता की वरच्या पिक्चरमध्ये जो उजव्या साईडला जो फोटो दाखवलेला आहे तो रस्ता सरळ प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जातो आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात सोलर सिस्टीमची सुद्धा सोय केलेली आहे.
सगळ्यात महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय आणि ठिकाण म्हणजे कॉलेजचं कॅन्टीन. हो विद्यार्थी मित्रांनो, असंच हिरव्यागार झाडांच्या मध्ये वसलेलं आपलं हे छान कॅन्टीन तुम्हाला इथे दिसतं आहे. या कॅन्टीनमध्ये अगदी अल्प दरात तुम्हाला चमचमीत तुमच्या आवडीचे पदार्थ खायला मिळत आहे. सगळे विद्यार्थी कॅन्टीनमध्ये झाडाच्या सावलीच्या खाली छान त्या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. तर ही व्यवस्था देखील आपल्या महाविद्यालयात आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कॅन्टीनमध्ये तर तुम्ही चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेताय, तिथे सगळे मित्रमैत्रिणी बसून गप्पा मारता आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या कॉलेजच्या ग्राउंडमध्ये हे जे लांब शेड बसण्याची जी व्यवस्था दिसते आहे, ही सुद्धा एक कॉमन सिटिंग एरिया आहे जिथे आपण सगळे विद्यार्थी बसू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला खालच्या याच्यामध्ये दिसत आहे की सॉरी, ही जी कॉमन सिटिंग एरिया तुम्हाला ग्राउंडमध्ये दिसते आहे, इथे तुम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघेही बसू शकतात. पण विद्यार्थिनींसाठी म्हणून आपण एक खास स्वतंत्र अशी व्यवस्था केलेली आहे. आणि हाच जो मार्ग तुम्हाला दिसतो आहे, विद्यार्थिनींचा जो कॅम्पस आहे किंवा जो परिसर आहे त्याकडे जाण्याचा जो मार्ग तुम्हाला खालच्या पिक्चरमध्ये दिसतो आहे. आणि इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक मोठं असं विद्यार्थिनींसाठी बनवलेला परिसर, स्वतंत्र असा परिसर दिसतो आहे. भरपूर अशी झाडं या परिसरात लावलेली आहे. आता ही झाडं खूप मोठी झालेली आहेत. त्यानंतर तुम्हाला समोर विद्यार्थिनींसाठी वेल फर्निश असं कॉमन रूम दिसतं आहे. या कॉमन रूममध्ये बसण्यासाठी, त्यानंतर स्टडी करण्यासाठी टेबल आहे, त्यानंतर सीक रूम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी वेंडिंग मशीन आणि बर्निंग मशीनची देखील सोय करण्यात आलेली आहे. अगदी अल्प दरात तुम्हाला इथे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होतील. तर अशा प्रकारे स्वतंत्र अशी विद्यार्थिनींसाठी ही जागा उपलब्ध आहे. बसायला बाकडे आहेत. इथे ह्या सगळ्या सोयी आपण महाविद्यालयांनी खास विद्यार्थिनींसाठी इथे केलेल्या आहेत. यानंतर आपल्या ऑफिसमध्ये असणारे जे महत्त्वाचे कार्यालय आहेत त्याबद्दल मी थोडक्यात सांगते. तुम्हाला पहिल्या छायाचित्रात दिसतंय प्रिन्सिपल्स ऑफिस, जे प्राचार्यांचं कार्यालय आहे. त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला दिसतं आहे ऑफिसचं कार्यालय. या ऑफिसच्या कार्यालयामध्ये तुमच्या ॲडमिशन संबंधी असो, त्यानंतर स्कॉलरशिप संबंधी असतो, इतर अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या ह्या परिपूर्ण होत असतात. सो हे आपल्या कॉलेजचं ऑफिस आहे. त्यानंतर नॅक ऑफिस ज्याला आपण म्हणतो, तर हे जे नॅक म्हणजेच नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिएशन काउन्सिल ही एक संस्था आहे. ही संस्था प्रत्येक महाविद्यालयाचं मूल्यमापन करत असते, त्यांचं मूल्यांकन करत असते. त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे मूल्यमापन सतत करणारी ही एक संस्था आहे. आणि आपल्याही महाविद्यालयाचं मूल्यमापन ही संस्था करत असते. त्याचं एक स्वतंत्र ऑफिस आपल्या महाविद्यालयात आहे. ही एक महाविद्यालयाचं खूप महत्त्वाची असं म्हणजे नॅक ज्याला आपण म्हणतो, ही महाविद्यालयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की प्रत्येक मूल्यमापनामध्ये नॅकच्या प्रत्येक मूल्यमापनामध्ये आपलं महाविद्यालय जे आहे हे प्रगतीपथावरच आहे. म्हणजे दरवेळेस आपलं महाविद्यालय काही ना काही सुविधा, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन विद्यार्थ्यांसाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सतत त्याच्यामध्ये भरच पाडत गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ऑडिटोरियम दिसतं आहे. सुनंदा नारायण चौधरी हे सभागृह, अगदी मोठं प्रशस्त असं सभागृह आपल्या महाविद्यालयात आहे. इथे बसण्याची, त्याच्यानंतर स्टेजची, त्यानंतर गेस्ट रूमची देखील सुविधा केलेली आहे. इथे प्रत्येक मोठे कार्यक्रम जे आहेत, जसं काही कॉन्फरन्सेस आहे, वर्कशॉप्स आहे, सेमिनार्स आहे, विद्यार्थ्यांचे काही कार्यक्रम असतील, त्याच्यानंतर मीटिंग्स आहेत, ह्या सगळ्या इथे घेतल्या जातात. एक मोठा असा प्रशस्त सभागृह आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. आपल्या महाविद्यालयात जे ICT आपण यूज करतो
ते कोणत्या कोणत्या प्रकारे आपण यूज करतो. जसं तुम्हाला माहिती असेल, आपल्या महाविद्यालयाची एक वेगळी वेबसाईट आहे www.acsbodhwadcollege.org. तुम्ही या वेबसाईटवर जर गेलात तर तुम्हाला आपल्या महाविद्यालयाची संपूर्ण माहिती ही वेबसाईटवर मिळेल. काय झालेल्या ज्या काही कार्यक्रम आहेत, येऊ घातलेले कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर काही नोटिसेस आहेत विद्यार्थ्यांच्या, ज्या महत्त्वाच्या काही नोटिसेस असतात त्या सगळ्या आपण ह्या वेबसाईटवर बघू शकतो. ह्या ज्या सगळ्या आपण अपलोड करतो, ह्या नोटिसेस आपण याच्यावर अपलोड करतो. त्याच्यानंतर काही रिझल्ट्स जे आहेत युनिव्हर्सिटीमधून जे काही एज्युकेशन किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जे काही सर्क्युलर्स आहेत, हे सगळे आपण या ज्या वेबसाईट आहे आपली त्याच्यावर तुम्हाला हे पाहायला मिळतील. त्यानंतर आपण ज्या ऑनलाईन ॲडमिशन्स आहेत UG आणि PGच्या, तर त्यासुद्धा आपण या ऑनलाईन करतो आहे. त्याच्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये HEE एक्सपर्ट नावाचं एक जे म्हणतो आपण सॉफ्टवेअर आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॉफ्टवेअर. त्यानंतर लायब्ररीमध्ये सुद्धा तुम्हाला लिपमॅन नावाचं एक सॉफ्टवेअर बघायला मिळेल. ऑनलाईन स्कॉलरशिपसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंटचं जे MHA-DBT जे सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे. नेटची व्यवस्था म्हणजेच वायफायची व्यवस्था आपल्या महाविद्यालयात आहे. आणि तसेच आपण म्हणतो की स्मार्ट क्लासरूम जे म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड वगैरे असतं, तर त्या इंटरॅक्टिव्ह बोर्डची देखील सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये, स्मार्ट क्लासेससुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणजे ज्याला आपण लायब्ररी म्हणतो, थोडक्यात इट इज द हार्ट ऑफ अवर कॉलेज. कारण याच्याशिवाय आपण कॉलेजची कल्पनाच करू शकत नाही. लायब्ररी शिवाय कॉलेज ही संकल्पनाच आपण म्हणजे त्याचं हेच करू शकत नाही. तर आपल्या महाविद्यालयात लायब्ररी म्हणजे तुम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री करता तर त्याचं जेव्हा उजव्या हाताला बघता तर एक लायब्ररीची मोठी बिल्डिंग तुम्हाला दिसते. प्रशस्त अशी इमारत आपल्या लायब्ररीची आपल्याला बघायला मिळते. आपल्या लायब्ररीमध्ये जवळजवळ 18,000च्या वर तुम्हाला म्हणजे पुस्तकं अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये रेफरन्स बुक्स असतील, टेक्स्ट बुक्स असतील, त्याच्यानंतर काही जे जर्नल्स जे आपण म्हणतो नॅशनल, काही 25च्या वर नॅशनल जर्नल्स आहे, काही ऑनलाईन जर्नल्स आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या जे ज्याला आपण म्हणतो की मॅगझिन्स जे येतात, दर महिन्याला जे मॅगझिन्स येतात ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. तब्बल 11 वर्तमानपत्रं आपल्या महाविद्यालयात येतात आणि या वर्तमानपत्राद्वारे, या मॅगझिन्सद्वारे आणि या सगळ्या उपलब्ध साधनांमुळे तुम्ही जगामध्ये काय सुरू आहे याचा आपल्या कॉलेजमध्ये बसून याचा अभ्यास करू शकता. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र रीडिंग रूमची सुद्धा अवेलेबिलिटी आहे. यामध्ये वरच्या फ्लोअरवर जर तुम्ही बघितलं लायब्ररीच्या, तर पूर्ण जो एरिया आहे, मोठा एरिया रीडिंग रूमसाठी तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास 250 विद्यार्थी बसू शकतील एवढी ही त्याची कॅपॅसिटी आहे. आणि त्याच्यासोबतच तिथे एक कम्प्युटर सेट आहे आणि ओपॅक ही ॲक्सेसिंग सिस्टीम तिथे उपलब्ध आहे, ज्याला आपण ऑनलाईन ज्याला पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग म्हणतो. जसं कॅटलॉग म्हणजे तुम्ही ऑनलाईन कम्प्युटरमध्येच जर कॅटलॉग बघून तुम्हाला हवं असलेलं पुस्तक तिथे अवेलेबल आहे की नाही लायब्ररीत हे बघू शकता. आणि ते पुस्तक अवेलेबल असेल तर ते नेमकं कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला कळू शकतं. म्हणजे तुम्हाला खाली वर किंवा प्रत्येक कपाटात जाऊन पुस्तकं बघण्याची गरज नाही. तर तुम्हाला अगदी कमी वेळात हे पुस्तक तुम्हाला मिळू शकतं. यांनी तुमचा वेळसुद्धा वाचू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात जवळपास सर्व विषयाचे, सर्व प्रकारचे पुस्तकं अवेलेबल तर आहेच, पण या व्यतिरिक्त जर एखादं पुस्तक तुम्हाला हवं असेल आणि ते आपल्या लायब्ररीत जर नसेल तर तुम्हाला ते सुद्धा अवेलेबल करून देऊ शकतो. आणि ते अवेलेबल आपण इंटर लायब्ररी लोन सर्व्हिसेस थ्रू करतो. म्हणजे जर दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या महाविद्यालयात जर ते पुस्तक अवेलेबल असेल आणि ते जर तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना हवं असेल आपल्या कॉलेजच्या, तर आपण ते सुद्धा या स्कीमद्वारे आपण ते पुस्तक त्या महाविद्यालयातून मागवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यानंतर
एखादं जे टेक्स्ट बुक आहे किंवा एखादं जे रेफरन्स बुक आहे, जे तुमच्या अभ्यासासाठी कामी आहे, त्याच्यातलं काही मॅटर फक्त तुमच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे आणि ते पुस्तक तुम्हाला वर्षभर जर तुमच्याजवळ नाही ठेवता येत आहे, कारण काही दिवसातच तुम्हाला लायब्ररीचं जे काढलेलं पुस्तक आहे ते वापस करावं लागतं. पण तुम्हाला जर त्या पर्टिक्युलर नोट्स पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. म्हणजेच झेरॉक्सची फॅसिलिटीसुद्धा आपण लायब्ररीमध्ये ठेवलेली आहे. तुम्ही तेवढ्या भागाचं झेरॉक्स काढून तुमच्याजवळ नेहमीसाठी ठेवू शकता. त्यालाच आपण रेप्रोग्राफी पण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे लायब्ररीबद्दलची गोडी निर्माण व्हावी यासाठी लायब्ररीद्वारे अनेक उपक्रम राबविले जातात. त्याच्यातला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बुक बँक स्कीम. आता ही जी एक स्कीम आहे याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नोट्स झेरॉक्स करणं किंवा घेणं परवडत नाही. तर अशा इकॉनॉमिकली पुअर स्टुडंट्ससाठी आपले महाविद्यालय हे बुक बँक स्कीम राबवते. म्हणजे त्याला त्या वर्षापुरते लागणारे जे काही पुस्तकं आहेत त्याच्या विषयाचे, त्या विषयाच्या पुस्तकांचा पूर्ण एक सेट त्या विद्यार्थ्यांना लायब्ररीद्वारे दिला जातो आणि त्याचं वर्ष संपलं आणि त्याची एक्झाम झाली की तो संच मग तो लायब्ररीला उपलब्ध करून देतात. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांची इकॉनॉमिकली कंडिशन पुअर आहे त्या विद्यार्थ्यांना या स्कीमचा पूर्ण लाभ घेता येतो. त्याचप्रमाणे दरवर्षी लायब्ररी हे एक्झिबिशन म्हणजे पुस्तकांचं प्रदर्शन भरवित असते. यामध्ये लायब्ररीमधले पुस्तकं तर असतातच, शिवाय बाहेरून जे काही पब्लिशर्स आहेत ते सुद्धा आपले पुस्तकांचं प्रदर्शन इथे भरवत असतात, जेणेकरून तुम्हाला आपल्या लायब्ररीमधल्या सगळ्या पुस्तकांची तसेच बाहेरच्या बाकीच्या पुस्तकांची ओळख होईल आणि तुम्हाला जी पुस्तकं हवी असतील ती तुम्हाला इथे मिळतील. म्हणजे विद्यार्थ्यांना एक वाचनाबद्दल किंवा पुस्तकांबद्दल जी जागृती निर्माण करण्यासाठी आपण दरवर्षी हा उपक्रम राबवत असतो. त्याचप्रमाणे काही कॉम्पिटिशन्ससुद्धा लायब्ररीद्वारे कंडक्ट केल्या जातात. त्यातमध्ये बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन. यामध्ये विद्यार्थ्यांनी एक पुस्तक वाचायचं असतं आणि हे पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाच्याबद्दल प्रतिक्रिया थोडक्यात लिहून द्यायचा असतो आणि हा जो सांगायचा असतो किंवा लिहून द्यायचा असतो त्यालाच आपण रिव्ह्यू म्हणतो. आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना म्हणजे पुस्तक वाचता येतं आणि पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यावर ॲनालिसिस करता येतं आणि जेणेकरून त्यांना वाचनाची गोडी निर्माण होते आणि कदाचित एखादं पुस्तक जे त्यांनी वाचलेलं असेल त्याच पुस्तकामुळे त्यांच्या भावी जे करिअरमध्ये खूप मोठा फरक देखील घडू शकतो. तर या सगळ्यासाठी आपण ही कॉम्पिटिशन घेत असतो आणि त्याच्यामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सर्टिफिकेट्स पण देतो. यानंतर अजून एक आपण उपक्रम राबवतो लायब्ररीद्वारे, तो म्हणजे वाचा पुस्तक मिळवा पेन. एक पुस्तक वाचा आणि त्याच्या बदली पेन मिळवा. तर अशी ही एक योजना आहे ज्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी सक्रियपणे सहभाग नोंदवतात आणि छान छान पेन मिळवतात. हे झालं आपल्या लायब्ररीबद्दल. आपल्या महाविद्यालयात जसे आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD आपण करतो, त्याचप्रमाणे आपल्याला काही स्किल डेव्हलपमेंटचे सुद्धा सर्टिफिकेट कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याला आपण सेल्फ फंडेड सर्टिफिकेट कोर्सेस म्हणतो. याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये, त्याच्यानंतर इंग्लिश स्पोकनमध्ये, कम्प्युटर अवेअरनेस, अकाउंटन्सी किंवा योगा असे हे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ज्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तो कोर्स त्यांनी निवडून त्या सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करणं आणि त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं. अगदी अल्प दरात हे जे ॲडिशनल स्किल्स आहेत किंवा ॲडिशनल हे जे तुम्हाला नॉलेज आहे हे तुम्हाला या सर्टिफिकेटद्वारे दिल्या जातं. तर अशा प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये आपण योगा हा त्यातलाच एक भाग आहे. हे काही जे तुम्हाला फोटोज दिसत आहेत हे आपल्याकडे योगा सर्टिफिकेट कोर्सेस जे राबवले गेले आहे त्याचे फोटो आहेत.
त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की स्टाफसाठी वेगळी बॅच आहे, विद्यार्थ्यांसाठी वेगळी बॅच आहे, महिलांसाठी वेगळी बॅच आहे. यानंतर आपल्या महाविद्यालयात मुलींचे वसतिगृह, वुमेन्स हॉस्टेल हे सुद्धा उपलब्ध आहे. खूप छान मोठं, प्रशस्त आणि मोकळं असं विद्यार्थिनींसाठी वसतिगृह तुम्हाला दिसतं आहे फोटोमध्ये. यामध्ये विद्यार्थिनींसाठी ज्या काही सगळ्या रूम्स आहेत, ह्या टोटल 11 रूम्स आहेत आणि प्रत्येक रूममध्ये 3 विद्यार्थिनी अशा 33 विद्यार्थिनींची कॅपॅसिटी असलेलं आपलं हे वुमेन्स हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये प्रत्येक रूममध्ये प्रत्येक मुलीला स्टडी टेबल, चेअर, कॉट, मॅट्रेसेस, पिलोज ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. त्यानंतर आरोचं पाणी, 24 तास थंड आणि गरम पाणी, लॉन्ड्रीची वेगळी व्यवस्था, टी व्ही, वेटिंग रूम, रेक्टर रूम, हेल्थ अँड हायजीनची योग्य काळजी, ह्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहे. तर असं हे ज्या विद्यार्थिनींचं येण्या जाण्यामध्ये खूप वेळ जातो आहे, ज्या विद्यार्थिनींचं घर कॉलेजपासनं खूप जास्त अंतरावर आहे आणि त्यात त्यांचा अभ्यासाचा वेळ खर्ची होतो आहे, अशा विद्यार्थिनींसाठी अगदी माफक दरात इथे आणि सुसज्ज असं वसतिगृह आपल्या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेलं आहे. याचा विद्यार्थिनींनी जरूर फायदा घ्या. यानंतर विद्यार्थ्यांसाठी काही स्कॉलरशिप्स आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहेत, सेंट्रल गव्हर्मेंट तसेच स्टेट गव्हर्मेंटच्या आणि सोबतच युनिव्हर्सिटी आणि आपल्या इन्स्टिट्यूटच्या देखील. तर सेंट्रल गव्हर्मेंटची जी मायनॉरिटी स्टुडंट्ससाठी एक स्कॉलरशिप आहे, तीसुद्धा आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे. फ्रीशिपसुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर स्टेट गव्हर्मेंटचे जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे. त्यानंतर हँडीक्राफ्ट स्टुडंटसाठी सुद्धा स्टेट गव्हर्मेंटची स्कॉलरशिप आहे. SC, ST, NT, VJNT हे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्टेट गव्हर्मेंटची स्कॉलरशिप अवेलेबल आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे स्टेट गव्हर्मेंटचं जे सॉफ्टवेअर आहे MahaDBT, या MahaDBT सॉफ्टवेअरमध्ये ह्या स्कॉलरशिपचे फॉर्म्स अपलोड केले जातात आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फायदा मिळतो. त्यानंतर काही युनिव्हर्सिटीच्या आहेत आणि इन्स्टिट्यूटच्या देखील काही काही स्कॉलरशिप आहेत. ही सगळ्यांची माहिती तुम्हाला ॲडमिशन घेताना किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर ऑफिसमध्ये पूर्णपणे दिल्या जाईल. यानंतर आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी त्यांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकत्रितपणे मिळण्यासाठी स्टुडंट कन्झ्युमर स्टोअर्सची देखील फॅसिलिटी अवेलेबल आहे. या स्टुडंट कन्झ्युमर सेलमध्ये तुम्हाला लागणाऱ्या सगळे स्टेशनरी, वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल काय जे असेल ते सगळं स्टेशनरी अवेलेबल आहे. त्यानंतर प्रॉस्पेक्टस जे आहे कॉलेजचं ते प्रॉस्पेक्टस इथे अवेलेबल आहे. तुमचे जे काही फॉर्म्स तुम्हाला लागतात, जसे आता TCचा फॉर्म आहे, लीव फॉर्म आहे, नंतर तुमचं बोनाफाईड फॉर्म आहे, ऑनलाईन ॲडमिशनसाठी लागणारा फॉर्म आहे, झेरॉक्स आहेत, MKCLची TC आहे, एलिजिबिलिटी फॉर्म आहे, या सगळे फॉर्म्स तुम्हाला ह्या कन्झ्युमर स्टोअरमध्ये अवेलेबल होतील. सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना लागणारे जे जर्नल्स आहेत, प्रॅक्टिकल जे फाईल्स आहेत, त्यानंतर ॲप्रन आहे, हे सुद्धा स्टुडंट कन्झ्युमर स्टोअरमध्ये तुम्हाला प्राप्त होतात. या सगळ्यांची सोय इथे केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये एक स्पेशली आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये जी संशोधनाबद्दलची जी मानसिकता आहे किंवा जो अवेअरनेस आहे तो वाढवण्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती अफाट असते, पण त्या कल्पनाशक्तीला जर योग्य असा प्लॅटफॉर्म जर मिळाला तर आपला विद्यार्थी खूप उंच भरारी घेऊ शकतो. आणि त्याचसाठी त्यांच्यामधला एक संशोधक बाहेर काढण्यासाठी म्हणा किंवा जागरूक करण्यासाठी आपण हे एक मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च सेंटर महाविद्यालयात सुरू केलेलं आहे. इथे विद्यार्थ्यांना रिसर्चसाठी लागणारे जे काही ज्याला आपण म्हणू की जे काही मटेरियल आहे, जसं तुमचे थेसिस आहे, प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यानंतर जर्नल्स आहेत, आर्टिकल्स आहेत, बुक्स आहेत, हे सगळे इथे अवेलेबल आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या
विषयाची माहिती करून घ्यायची असेल रिसर्चबद्दल, तर तो या ठिकाणी येऊन ही सगळी माहिती घेऊ शकतो. त्यांच्यामधले जे काही स्किल्स आहेत तो इथे डेव्हलप करू शकतो. तर अशा प्रकारे मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च सेंटर काम करतं. या मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च सेंटर थ्रू आपण काही रिसर्च स्कीम राबवल्या गेल्या आहेत आपल्या महाविद्यालयात. रिसर्च स्कीम ह्या वेगवेगळ्या आहे, फॅकल्टीसाठी पण आहे आणि स्टुडंटसाठी आहे. आपण स्टुडंटसाठी काय रिसर्च स्कीम आहे हे आपण थोडक्यात जाणू. दरवर्षी आपल्या युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठाद्वारे आविष्कार कॉम्पिटिशनचे आयोजन केलं जातं. आता ह्या आविष्कार कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी आपला जो रिसर्च आहे, आपलं जे संशोधन आहे, छोटं मोठं का असेना, हे संशोधन सादर करत असतो. आणि हे संशोधन सादर केल्यानंतर त्याची निवड वरच्या लेवलला होत असते. जसं सगळ्यात पहिली जी लेवल आहे ती आहे डिस्ट्रिक्ट लेवल. डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये जर विद्यार्थी निवडून गेला तर युनिव्हर्सिटीमध्ये त्याला सादरीकरण करायचं असतं. युनिव्हर्सिटी लेवलनंतर येते तुमची स्टेट लेवल, आणि स्टेट लेवलवर जर तो विद्यार्थी निवडून गेला तर तो नॅशनल लेवलपर्यंत पोहोचतो. तर अशा ह्या 4 स्टेप्स आहेत. आणि जो विद्यार्थी ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो, म्हणजे जो डिस्ट्रिक्ट लेवलला जातो आहे, त्याला प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपये आपण महाविद्यालयातर्फे देतो. त्याचप्रमाणे त्याचं जर युनिव्हर्सिटी लेवलला सिलेक्शन झालं असेल तर त्याला आपण 1000 रुपये देतो. तो जर स्टेट लेवलला गेला तर त्याला आपण 5000 रुपये देतो. आणि तो जर नॅशनल लेवलला गेला तर त्याला तब्बल आपण 10,000 रुपये देतो. तर हे तुमच्यामध्ये रिसर्चबद्दलची गोडी निर्माण होण्यासाठी एक इन्सेंटिव्ह आहे. तसंच जे विद्यार्थी PG झाल्यानंतर त्यांचं PhD डिग्री घेऊ इच्छितात, MPhil डिग्री घेऊ इच्छितात, आणि ते विद्यार्थी जर आपल्या महाविद्यालयात जे रिसर्च गाईड आहेत त्यांच्या अंडर जर हे रिसर्च करत असतील, म्हणजेच ही डिग्री घेत असतील, तर त्या विद्यार्थ्यांना देखील काही जी फेलोशिप म्हणतो आपण ती दिल्या जाते. जर MPhil करणाऱ्या विद्यार्थ्याला 2000 रुपये महिना दिला जातो, असे 24 महिने देतो आपण. आणि जर PhD करणारा विद्यार्थी असेल तर त्याला आपण 5000 रुपये महिना देतो. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात अजून वेगवेगळ्या फेलोशिप्स आहेत. त्याआधी बघा, आविष्कार कॉम्पिटिशनमध्ये या 2 विद्यार्थिनींनी, अजून बाकीचेही विद्यार्थिनी आहेत, या विद्यार्थिनींनी आणि काही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांना आपल्या या स्कीमचा फायदा झाला. यांना प्रत्येकी जे स्कीममधले जे काही फंड्स आहेत ते मिळाले. आपल्याकडे एक विद्यार्थिनी होती, मिस कल्पना राऊत. ही आपले उपप्राचार्य डॉक्टर VP चौधरी सर यांच्या अंडर PhD करते. हिला छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट पुणे म्हणजे सारथी या संस्थेकडून 10 लाखाची फेलोशिप मिळालेली आहे. ती फेलोशिप म्हणजे चीफ मिनिस्टर स्पेशल रिसर्च फेलोशिप. म्हणजे रिसर्च करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्याच फेलोशिप्स उपलब्ध आहे. फक्त तुमची आवड आणि तुमची जिद्द इथे महत्त्वाची आहे. तर अशा खूपशा गोष्टी, ज्या फॅसिलिटीज आहे तुम्हाला आपल्या महाविद्यालयात उपलब्ध होतील. आपल्या महाविद्यालयात परत रीडिंग फॅसिलिटी सेंटरसुद्धा आहे, उपलब्ध आहे. आणि हे जे रीडिंग फॅसिलिटी सेंटर आहे हे सगळ्यांसाठी, म्हणजे आजी माजी विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे फॅकल्टीसाठी सुद्धा अवेलेबल आहे. या रीडिंग सेंटरमध्ये तुम्हाला वाचायला तर स्पेस अवेलेबल आहेच, बुक्स अवेलेबल आहेच. त्याशिवाय तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा इथे ऑर्गनाईज केले जातात. तुमच्यामधले जे सॉफ्ट स्किल्स आहेत ते सुद्धा इथे डेव्हलप केले जातात. तर असं हे रीडिंग फॅसिलिटी सेंटर तुम्हाला आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे. यानंतर आपल्या महाविद्यालयाचा प्राचार्यांनी राबवलेला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रिन्सिपल स्टुडंट इंटरॅक्शन ॲक्टिव्हिटीज. युनिव्हर्सिटीनंतर आपल्या महाविद्यालयात, म्हणजे पहिल्यांदा आपल्या महाविद्यालयातच तो राबवला गेला आहे. प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी आदरणीय प्राचार्य आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या भेटीचा 1 तास आपण निवडलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना डायरेक्टली जर
प्राचार्यांना भेटायचं असेल, त्यांच्या समस्या मांडायच्या असेल, त्यांच्या अडचणी मांडायच्या असेल किंवा काही त्यांचे मतं द्यायची असतील तर ते प्राचार्यांना डायरेक्ट जाऊन देऊ शकतात. यामध्ये तुम्हाला महाविद्यालयातील काही फॅसिलिटीजबद्दल काही तक्रार असेल, महाविद्यालयातील म्हणजे काही गोष्टींबद्दल तुम्हाला सुविधांबद्दल किंवा काही गोष्टींबद्दल तुम्हाला मत द्यायची असतील तुमचे, तर तुम्ही पूर्णपणे मोकळेपणाने प्राचार्यांशी संवाद साधू शकता. तर हा क्रमामुळे नक्कीच आपल्या महाविद्यालयाचं अधिकाधिक भरभराट किंवा अधिकाधिक ज्याला आपण म्हणतो की सुविधांमध्ये किंवा फॅसिलिटीजमध्ये किंवा आपल्या या भरभराटीमध्ये नक्कीच मोलाचा वाटा आहे. यानंतर आपल्या महाविद्यालयात प्लेसमेंट सेल ॲक्टिव्हिटीच्या अंतर रोजगार नाव नोंदणी झालं किंवा कॅम्पस इंटरव्ह्यू झालं आहे, हे सुद्धा राबवल्या जातात. म्हणजे जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, रिसर्च करणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी आपण आपल्या महाविद्यालयातच इंटरव्ह्यू कंडक्ट करत असतो. आणि बहुतेक जे काही आहेत म्हणजे बँक झाले किंवा कंपनीज झाल्या, ह्या स्वतः इथे येऊन विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतात आणि या माध्यमातून बहुतेक आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तर ही सुद्धा एक फॅसिलिटी तुमच्यासाठी आहे. त्यानंतर स्पोर्ट्स फॅसिलिटीज पण इथे उपलब्ध आहे. आपलं महाविद्यालय स्पोर्ट्ससाठी खूप नावाजलेलं आहे. अगदी नॅशनल लेवलपर्यंत आपले विद्यार्थी या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमधून गेलेले आहेत. व्हॉलीबॉल असेल, बेसबॉल असेल, कबड्डी, वेटलिफ्टिंग अशा इतर अनेक स्पोर्ट्सच्या ज्या सुविधा आहेत, ह्या उत्तम प्रकारच्या सुविधा आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे. क्रीडा शिक्षक उत्तम प्रकारचे आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहेत. तर त्याचप्रमाणे ज्या सायन्सचे विद्यार्थी आहे त्यांना एक थोडक्यात लॅबॉरेटरीजबद्दल सांगू इच्छिते. एक केमिस्ट्री लॅब जी सगळ्या सुविधांनी युक्त अशी लॅब आहे. अजून नवीन एक लॅब बनते आहे, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि याच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशा प्रशस्त अशी लॅब आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर ही बॉटनी लॅब आहे. बॉटनी लॅबमध्ये तुम्हाला असे आधुनिक जे काही उपकरणं आहे ते पण दिसतील. त्यानंतर बॉटनी लॅबला लागूनच बॉटनिकल गार्डन आहे आणि या बॉटनिकल गार्डनच्या बाजूलाच तुमचं छानसं असं कॅन्टीन पण आहे. झुलॉजी लॅब पण तुम्हाला एक मोठी झुलॉजी लॅब आणि त्याच्यात असणारे इन्स्ट्रुमेंट्स दिसत आहेत. त्यानंतर कम्प्युटर लॅब आणि फिजिक्स लॅबसुद्धा तुम्हाला दिसते आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या अजून बऱ्याच योजना, बऱ्याच फॅसिलिटीज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. याबद्दलची ज्या को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमधून सुद्धा तुमचा एक सर्वांगीण विकास घडविण्याच्या दृष्टीने आपल्या महाविद्यालयात सतत तुमच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतं. याबद्दलची जी वेगळी माहिती आहे ती तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये मिळेलच. आणि सोबतच तुम्हाला लँग्वेज लॅबसुद्धा इथे उपलब्ध आहे. त्यानंतर तुम्हाला कमवा व शिका ही योजनासुद्धा आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे की जेणेकरून तुम्ही शिकता शिकता कमवू देखील शकता. तर अशा ह्या भरपूर योजना, भरपूर फॅसिलिटीज तुम्हाला पिण्याच्या पाण्यापासून तर बाकी सगळ्या गोष्टींपासून अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहेत. आणि मी ही थोडक्यात तुम्हाला या सगळ्यांबद्दल इथे सांगितलं आहे. बाकी कॉलेजमध्ये आल्यानंतर, कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची प्रचिती येणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.